सावित्रीच्या उदरात गायब झालेल्यांच्या परिवारांनी आशा सोडली होती, पण जवानांचं शोधकार्य सुरूच होतं. तब्बल 13 दिवसांच्या शोधकार्यानंतर महाडच्या सावित्री नदीत बुडालेली तवेरा अखेर सापडली. चेंदामेंदा झालेल्या तवेरामध्ये संतोष वाझे आणि दत्ताराम मिरगल या दोघांचे मृतदेह सापडले. तवेराची अवस्था पाहून 2 ऑगस्टच्या काळ रात्री घडलेला तो प्रसंग पुन्हा डोळ्यासमोरून गेला. ड्रायव्हरसह एकूण 9 प्रवाशांना घेऊन ही तवेरा कोकणातून बोरिवलीच्या दिशेनं निघाली होती. मात्र मुसळधार पावसानं सावित्री नदीवरचा ब्रिटिशकालीन पूल कोसळला होता. त्यामुळे तवेरा थेट नदीत जाऊन कोसळली. तवेरामधल्या सगळ्याच प्रवाशांना जलसमाधी मिळाली. जी अवस्था तवेराची झाली तीच 2 एसटी बसेसचीही झाली. जयगड बोरिवली आणि राजापूर मुंबई या दोन्ही एसटी बस सावित्री नदीत कोसळल्या. ही वाहनं आणि त्यातल्या प्रवाशांचा मृतदेह शोधण्यासाठी शोधकार्य सुरू झालं. पण पावसामुळे सावित्रीनं घेतलेलं रौद्र रूप आणि मगरींचा वावर यामुळे शोधकार्यात अडथळा येत होता. सुरुवातीला काही मृतदेह हाती लागले, मात्र वाहनांचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. अखेर सावित्रीचं पाणी थोडंसं ओसरल्यानंतर 11 ऑगस्टला पहिली बस सापडली. बसचा सांगाडा अपघाताची भीषणता मूकपणे विशद करत होता. जर लोखंडाच्या बसची अशी अवस्था झाली असेल तर प्रवाशांवर ओढावलेल्या संकटाची कल्पना करूनच अंगावर काटा उभा राहतो. 2 दिवसांनंतर म्हणजेच 13 ऑगस्टला दुसरी बस सापडली. मात्र तवेरा न सापडल्यामुळं नौदल आणि एनडीआरएफनं शोधकार्य सुरूच ठेवलं. आणि 13 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर शोध पथकाच्या हाती तवेरा आली. शोध पथक जरी यशस्वी ठरलं असलं तरी सरकारी यंत्रणेचा पराजय या अपघातानं अधोरेखित झालाय. ब्रिटिशांनी धाडलेल्या पत्राची सरकारनं वेळीच दखल घेतली असती तर एसटी आणि तवेरामधल्या प्रवाशांना जीव गमावण्याची वेळ आलीच नसती. आशिष खरत, एबीपी माझा, महाड.